बघा, टाईप्स ऑफ लॅम्प आपण बघतोय. काय बघतोय? टाईप्स ऑफ लॅम्प. खूप सारे प्रकारचे लॅम्प आहेत. तुमच्या सिलेबसला लिमिटेड आहेत, पण सगळे जवळपास 10-12 टाईपचे लॅम्प आहेत. तर पहिला लॅम्प इनकॅन्डेसेंट लॅम्प 1879 ना, 1879 साली का 89 साली, 89 बहुतेक 1889 का 79 असंच आहे. थॉमस अल्वा एडिसन यानं काय केलं होतं? लॅम्पचा आविष्कार केला होता. आय थिंक मला वाटतं काल आपण घेतलं होतं का? किती होतं ते? 1879 करेक्ट आहे. तर या दशकामध्ये थॉमस अल्वा एडिसन याने काय केलं? बल्बाचा आविष्कार केला. आणि तो कोणता लॅम्प होता? इनकॅन्डेसेंट लॅम्प होता. कोणता लॅम्प होता? इनकॅन्डेसेंट लॅम्प. जो आपला फिलामेंट बल्ब आहे ना, टंगस्टन फिलामेंटचा असतं, कॉईल फिलामेंट, तो वाला लॅम्प होता. तर तो पहिला लॅम्प आहे. मग त्याचे परत 2 सब टाईप आहे. एक तर व्हॅक्यूम फील्ड, म्हणजे त्या बल्बामध्ये काय असतं? व्हॅक्यूम भरलेलं असतं, त्याला व्हॅक्यूम फील्ड लॅम्प असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे गॅस फील्ड. तर याच्यामध्ये नायट्रोजनस गॅस आपण भरत असतो. काय भरत असतो? नायट्रोजनस गॅस भरत असतो. व्हॅक्यूम फील्ड किंवा गॅस फील्ड. तर हे 2 टाईपचे लॅम्प आहेत इनकॅन्डेसेंट लॅम्प. तो तुमच्या सिलेबसला नाही आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्क लॅम्प. आर्क म्हणजे काय रे? आर्क म्हणजे स्पार्क. 2 इलेक्ट्रोड जर जवळजवळ आले, तुम्ही बघा तारा लागल्या तर ठिणग्या पडतात, त्याला काय म्हणतात? आर्क म्हणतात. 2 इलेक्ट्रोड जर जवळजवळ आले तर मधलं जे एअर आहे ते काय होतं? आयोनाइज होतं, कंडक्टिंग मटेरियल बनतं, आणि इथून काय होतं? आर्क तयार होते, त्याला आपण आर्क म्हणतो. आणि ही जर लॅम्प लावण्यासाठी आपण वापरत असू तर त्या टाईपच्या लॅम्पला आपण आर्क लॅम्प म्हणतो. मग त्याचे 2 प्रकार पडतात, AC आर्क आणि DC आर्क. AC पासून आर्क तयार होत असेल तर त्याला AC आर्क लॅम्प म्हणायचे, आणि DC पासून आर्क तयार होत असेल त्याला DC आर्क लॅम्प म्हणायचे. आर्क कशी तयार होती माहिती आहे का? 2 इलेक्ट्रोड जवळजवळ घेतले तर एअर हवेमधून इलेक्ट्रिसिटी पास होते आणि हा पार्ट कंडक्टिंग होतो, त्याला आपण आर्क असं म्हणतो. तुम्ही बघितलं ना थिनग्या पडलेल्या, पण त्या जर व्यवस्थित मेंटेन केल्या तर एक फ्लेम तयार होईल, आणि त्या फ्लेमला आपण काय म्हणतो? आर्क म्हणतो. आणि त्यापासून आपण जर लॅम्प लावला तर त्याला आर्क लॅम्प असं म्हणतात. त्यापासून आपण वेल्डिंगसुद्धा करतो, त्याला आर्क वेल्डिंग म्हणतात. ओके. तर हे आर्क लॅम्प समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्लोरोसंट लॅम्प, फ्लोरोसंट ट्यूब. हे तुमच्या सिलेबसला आहे, त्याचे आपण स्टार्ट करणार आहे. तर याच्यामध्ये 2 टाईपचे फ्लोरोसंट ट्यूब आहे. एक ग्लो टाईप स्टार्टर, एक थर्मल स्टार्टर. एक ग्लो टाईप स्टार्टर, ट्यूबलाईट ग्लोनी स्टार्ट होणार आहे. ग्लो टाईप स्टार्टरने थर्मल एक्सपान्शनवरच वर्क होतात ते, पण त्याच्यामध्ये ग्लो येतो, चमकतं ते, आणि ट्यूब स्टार्ट होते. आणि दुसरे थर्मल एक्सपान्शन म्हणजे थर्मल स्टार्टर, थर्मल एक्सपान्शनवरच वर्क करतं हे. तर हे आपण डिटेल बघणार आहेत दोन्ही बी. हे तुमच्या सिलेबसला आहे. पहिला लॅम्प हा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मर्क्युरी वेपर लॅम्प. ओके. मर्क्युरी वेपर लॅम्पमध्ये परत 2 लॅम्प आहेत, हाय प्रेशर मर्क्युरी आणि लो प्रेशर मर्क्युरी. तर मर्क्युरी वेपर लॅम्प हाय प्रेशर लॅम्प, त्याच्यामध्ये MVHP म्हणतो याला आपण. ओके. मर्क्युरी वेपर हाय प्रेशर लॅम्प. तर आपण त्याच्यामध्ये प्रेशराईज मर्क्युरी भरतो. मर्क्युरी हा लिक्विड मेटल आहे, माहिती आहे ना, एकमेव लिक्विड, पारा. तर तो काय कंडक्टिंग मटेरियल आहे. तर त्याला प्रेशराईज करून आपण त्याची कंडक्टिव्हिटी वाढतो. डिस्चार्ज प्रिन्सिपलवर हे लॅम्प वर्क करतात. मर्क्युरी आयोडाईट लॅम्प, त्याच्यामध्ये आयोडीनयुक्त गॅसेस, आयोडीन गॅस, जसं सोडियम वेपर लॅम्प असतो त्याच पद्धतीने आयोडीन गॅस आपण तिथं टाकतो, आणि त्यानं काय होतं? डिस्चार्ज केलं जातं. तर हे लो प्रेशर मर्क्युरी, हाय प्रेशर मर्क्युरी. त्याच्यानंतर सोडियम वेपर लॅम्प किंवा सोडियम लॅम्प, याच्यामध्ये आपण वेपराईज फॉर्ममध्ये मर्क्युरीच्या जागेवर काय टाकतो? सोडियम टाकतो, त्याला सोडियम लॅम्प असं म्हणतात. तर हे नाही तुमच्या सिलेबसला. तुमच्या सिलेबसला काय काय आहे? मेटल हालाइड लॅम्प आहे, त्याच्यानंतर LED लॅम्प आहे, आणि फ्लोरोसंट ट्यूब. हे 3च आहेत ना. CFL पण आहे. 4-5 आहेत समजा. तर निऑन लॅम्प, निऑन लॅम्प माहिती आहे तुम्हाला काय? तुम्ही डेकोरेशन लॅम्प बघितला असेल, एखादं
बघा आता एक ट्रेंड आला पाय, आय लव जालना, आय लव छत्रपती संभाजीनगर, आय लव छत्रपती शिवाजी महाराज, अशा पद्धतीने पुतळ्याच्या वगैरे बाजूला असते. आय लव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आय लव महात्मा, द ग्रेट महात्मा, अशा पद्धतीचे नावं असतात. पाहिलं असेल ना. तर त्याच्या पाठीमागं न्यूऑन लॅम्प असतो. तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक एन्व्हलप टाईप लॅम्प, म्हणजे न्यूऑन लॅम्पला एन्व्हलप बनवून त्याला बनवलं, त्याला न्यूऑन एन्व्हलप लॅम्प म्हणतात. म्हणजे डेकोरेशन खाली, म्हणजे पुढं एक तुम्ही बघितलं असाल ना, एखादे मोठमोठे बॅनर्स असतात आणि बॅनरच्या बॅक साईडला काय असतंय, उजेड असतो आणि ते बॅनर उजेडात दिसतंय आपल्याला. तर हे एन्व्हलप टाईप ऑफ लॅम्प आहे. आणि काही काही काय असतात असे वाकडे असतात. ओके, समजा आंबड अशा पद्धतीने आहे, तर ए टाईपचं असा लॅम्पच त्या टाईपचा असतो. तर याला काय म्हणतात, न्यूऑन साईन ट्यूब म्हणतात. काय म्हणतात, न्यूऑन साईन. डेकोरेशनसाठी वापरतात ना, तुम्ही बघितलं असेल ना. समजा आय लव आंबड असं करायचं, तर मग हे अशा पद्धतीने त्याची काय केले जाते, त्या लॅम्पच त्या पद्धतीने घेतले जातात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हॅलोजन लॅम्प. हॅलोजन लॅम्प माहिती आहे का? बरं, इंडिकेटर माहिती आहे ना, गाडीचं इंडिकेटर वगैरे त्या टाईप, या टाईपचा लॅम्प वापरतात तिथे, हॅलोजन लॅम्प. ओके, इंडिकेशन फ्लॅशिंगसाठी हॅलोजन लॅम्प वापरतो. हॅलोजन मेटल, हॅलोजन जे गॅसेस आहेत ते वापरतो आपण. कशासाठी, डिस्चार्जसाठी, त्याला आपण हॅलोजन लॅम्प म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CFL, कॉम्पॅक्ट फ्लोरोसन लॅम्प. फ्लोरोसन लॅम्पच आहे पण कॉम्पॅक्ट साईजमध्ये. पाहिला असेल ना CFL. तर हा लॅम्प तो तुमच्या सिलेबसला आहे. त्याच्यानंतर मेटल हॅलाइड लॅम्प, याच्यामध्ये इनर ट्यूब, आउटर ट्यूब, ऑक्झिलरी इलेक्ट्रोड वगैरे असतो, तो आपण तुमच्या सिलेबसला आहे. त्याच्यानंतर LED लॅम्प, म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, हा वाला लॅम्प, तो पण तुमच्या सिलेबसला. त्याचे दोन प्रकार पडतात, इलेक्ट्रोल्युमिनेशन टाईप आणि लाईट इमिटिंग डायोड टाईप. ओके, तर त्या कंडक्टिंग मोबाईलमध्ये तुम्ही ब्राईटनेस वगैरे बघता ना, ते इलेक्ट्रोल्युमिनेशन टाईप आणि LED टाईप. आता याच्यामध्ये OLED नावाचा एक प्रकार आला आहे, ऑर्गॅनिक LED. तर ते सुद्धा याच्यामध्ये वापरतात. तुम्ही बघितलं असाल ना, स्ट्रीप असते बघा स्ट्रीट लाईटला, असे स्ट्रीप असतात 1 2 3. हे जर खोललं ना, त्याच्यामध्ये असे 1 2 3 4 असे नंबर ऑफ स्ट्रीप्स असतात. तर ते लॅम्प. आणि एक छोटा LED म्हणजे फक्त ते इंडिकेशनसाठी असतो, चार्जरला वगैरे, रिमोटला इंडिकेशनसाठी. पाहिलं ना. त्याच्यानंतर स्पेशल टाईप ऑफ लॅम्प, लेझर बीम वगैरे पाहिले का, जत्रातून आणता ना तुम्ही लेझर बीम, वेगवेगळ्या आकाराचं असं लेझर बीम चमकतं. काय असतं ते लेझरचा फुल फॉर्म काय, हां, लाईट ॲम्प्लिफिकेशन स्टिम्युलेशन ऑफ इन्फ्रारेड, स्टिम्युलेशन ऑफ इमिशन रेडिएशन, इमिटेड रेडिएशन, अशा पद्धतीने लाईट ॲम्प्लिफिकेशन ऑफ स्टिम्युलेशन ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन, असं आहे काहीतरी. तर हे पण लॅम्प तुमच्या सिलेबसला नाही आहे. ओके, तर लेझरच म्हणतो ना आपण त्याला. तर CFL म्हणजे काय, कॉम्पॅक्ट फ्लोरोसन लॅम्प. LED म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड. आणि हे 3 फुल फॉर्म लक्षात घ्या. तर हे वेगवेगळ्या टाईपचे लॅम्प आहेत तुमच्या सिलेबसला. 1 2 3 आणि 4 असे 4च लॅम्प तुमच्या सिलेबसला आहेत. ओके, तर त्यातला आपण पहिला लॅम्प बघू. हे समजलं ना. डायग्राम ड्रॉ करा. सगळ्यात पहिला लॅम्प घेऊ आपण, फ्लोरोसन ट्यूब. ट्यूबलाईट पाहिली सगळ्यांनी. तर ही आहे ट्यूबलाईट. तर याचं कन्स्ट्रक्शन बघून घ्या. याच्यामध्ये नेमकं काय, तुम्ही बघितलं ट्यूबलाईटच्या दोन्ही साईडला काय आहेत, लीड्स आहेत. कशासाठी रे, होल्डरमध्ये होल्ड करून पॅक करण्यासाठी. त्याच्यानंतर इथं काय आहे, ॲल्युमिनियमची कॅप असते. पाहिली असेल ना ॲल्युमिनियमची कॅप, व्हाईट कलरची कॅप. आता ह्या ट्यूबला नाहीत, ह्या LED ट्यूब आहेत, पण प्रॅक्टिकलमध्ये दाखवलं असेल सरांनी. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रोड आहेत. हे कशाचे, टंगस्टनचे बनलेले आहेत. कशाचे, टंगस्टनचे बनलेले आहेत. त्याच्यानंतर ट्यूबलाईट फोडली तर आतमध्ये असा पांढरट लेअर दिसेल तुम्हाला. ओके, तो फ्लोरोसन कोटिंग आहे. कोणती कोटिंग आहे, फ्लोरोसन कोटिंग आहे. आतमध्ये काय आहे, मर्क्युरी आहे.
ओके, लो प्रेशर मर्क्युरी आहे आणि त्याच्यासोबत आर्गॉन किंवा क्रिप्टॉन गॅस आहे. त्याच्यासोबत काय आहे? आर्गॉन किंवा क्रिप्टॉन गॅस आहे. एवढं सगळं कन्स्ट्रक्शन आहे. येते लक्षात? पुन्हा एकदा सांगतो. ह्या लीड टर्मिनल होल्डिंगसाठी. त्याच्यानंतर हे काय आहे? फिलॅमेंट आहे, टंगस्टनचे फिलॅमेंट आहे. जसं फिलॅमेंट लॅम्प वर्क करतो त्याच पद्धतीने हे वर्क करतं. त्याच्यानंतर आतमध्ये मर्क्युरी आहे, लो प्रेशर मर्क्युरी, आणि आर्गॉन किंवा क्रिप्टॉन गॅस आहे. ही काचेची नळी आहे आणि त्याच्या आतून फ्लोरोसनची कोटिंग केलेली आहे. ओके, आणि हे ग्लास सील आहे. ह्या कशाला? याला प्रोटेक्शन. आणि ह्या ग्लास सीलमधून अशा पद्धतीने लीड्स याला पोहोचलेले आहेत. असा सप्लाय येतो, पाथ कंप्लीट करून निघून जातो. असा सप्लाय येतो, पाथ कंप्लीट करून सप्लाय असा येतो ना, असा पाथ कंप्लीट करून असा येतो, असा फिरून रिटर्न जातो. अशा पद्धतीने स्ट्रक्चर बनवलेलं आहे ट्यूबलाईटचं. येतं लक्षात? तर हे टर्मिनल्स कसे आहेत? सिरीजमध्ये फेजस लावलेला असतो याला. येतं लक्षात? आता बघा प्रिन्सिपल, वर्किंग प्रिन्सिपल काय म्हणतोय? वेन फ्लोरोसन मटेरियल आर सब्जेक्टेड टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ पर्टिक्युलर वेवलेंथ, तर पर्टिक्युलर वेवलेंथचे रॅडिएशन एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोरोसन मटेरियलवर पडले तर ते काय करणार आहे? लाईट रॅडिएट करणार आहे. काय करणार आहे? लाईट रॅडिएट करणार आहे. आणि ते त्याच्यामुळे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होईल, त्याच्यामुळे तुम्हाला वस्तू दिसायला लागतील. आणि त्याच्यावर काय? आउटर फ्लोरोसनची कोटिंग आहे, ते त्याच्यामुळं व्हाईट लाईट रॅडिएट होईल. ओके, आणि नंतर रॅडिएशन बंद जरी केले, ओके, नंतर फ्लोरोसन मटेरियलचे सब्जेक्टेड रॅडिएशन बंद जरी केले तरी तुमची ट्यूबलाईट ग्लोच राहील. अशा पद्धतीचा वर्किंग प्रिन्सिपल याचा. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे सप्लाय दिला, हे काय होईल? ग्लो होईल. ग्लो झाल्याच्या नंतर मर्क्युरीवर ते याचे इलेक्ट्रॉन आदळतील आणि मर्क्युरीवर इलेक्ट्रॉन आदळलं की काय होईल? लाईट रॅडिएट होईल. आणि ती लाईट रॅडिएट झाली की ती कोणती असेल? अल्ट्राव्हायलेट रॅडिएशन असेल. ती फ्लोरोसन कोटिंगमुळे तुम्हाला ती व्हाईट दिसेल, बस, दुसरं काही नाही. ओके, आणि आतमधली लो प्रेशर मर्क्युरी हळूहळू वेपराईज फॉर्ममध्ये जाईल आणि त्याच्यामुळं इकडून इकडं असा ग्लो होऊन जाईल. पहिले टर्मिनल ग्लो होतील आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ग्लो होऊन जाईल. ते कसं होईल ते आपण बघू. तर हे वर्किंग प्रिन्सिपल समजलं. इट वर्क ऑन अ डिस्चार्ज प्रिन्सिपल. इथून इथपर्यंत हवेमधून इलेक्ट्रिसिटी पास होते. ट्यूबलाईटमध्ये काय होते? हवेमधून इलेक्ट्रिसिटी पास होते आणि ते रॅडिएशन देण्याचं काम करते. आणि ती रॅडिएशन म्हणजेच काय असते? लाईट असते तुमची. येतं लक्षात? साध्या भाषेत सांगायचं म्हणलं. आता बघा बेसिक ऑपरेशन बघा कसं आहे ऑपरेशन बघून घ्या. तो फ्लोरोसंट लॅम्प इन प्रिन्सिपल इज लो प्रेशर मर्क्युरी डिस्चार्ज. ह्याच्यामध्ये लो प्रेशरची मर्क्युरी असते, ते डिस्चार्ज करते, या प्रिन्सिपलवरती वर्क करते. विथ इंटरनल सरफेस कोटेड, फ्लोरोसनची कोटिंग असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला व्हिजिबल लाईट दिसते. नाही तर ही लाईट कोणती आहे? अल्ट्राव्हायलेट रॅडिएशन आहेत. हे कोणते रॅडिएशन आहेत? अल्ट्राव्हायलेट रॅडिएशन, अति डार्क रॅडिएशन आहेत, पण ते व्हाईट कोटिंगमुळं प्रकाशित व्यवस्थित दिसतो. ओके, आता ट्यूब कंटेन आर्गॉन और क्रिप्टॉन गॅस. ओके, टू इझी स्टार्ट विथ लो प्रेशर मर्क्युरी. तर बघा व्यवस्थित स्टार्ट होण्यासाठी लो प्रेशर मर्क्युरीसोबत आर्गॉन किंवा क्रिप्टॉन गॅस भरलेला असतो. आता होतं काय? ॲट स्टार्ट करंट पासेस थ्रू फिलॅमेंट. करंट येतो आणि फिलॅमेंटमधून असा पाथ कंप्लीट करतो. ओके, आता इथं बघा तुम्ही वर्किंग इथं बी बघितलं. सप्लाय दिला, करंट फिलॅमेंटमधून गेला आणि नंतर फिलॅमेंटमधून पाथ कंप्लीट केला. तर पहिले फिलॅमेंट ग्लो होतील. ओके, ॲट स्टार्ट करंट इज पासिंग थ्रू द फिलॅमेंट. इकडं बी बघा सप्लाय गेला, पहिले फिलॅमेंटमधून गेला, नंतर तो दुसऱ्या फिलॅमेंटमधून पाथ कंप्लीट केला. ओके, तर करंट इज पासिंग थ्रू फिलॅमेंट विथ गेट हिटेड अप. ते हिटेड होणार, गरम होणार, आणि गरम झाले तर ते काय करणार? गिवन आउट रॅडिएशन. ते रॅडिएशन
देणार, म्हणजे प्रकाश देण्याचं काम करणार. पण ते कशावर पडणार? फ्लोरोसन मटेरियलवर पडणार. विच फॉल ऑन द फ्लोरोसन मटेरियल दस इमिटेड लाईट. तर हे जे प्रकाश किरणं आहेत हे कशावर पडणार? फ्लोरोसन मटेरियलवर पडणार. तर हे फ्लोरोसन कोटिंग आहे आणि हे काय करणार? हिटेड अप झाल्याच्यानंतर मर्क्युरी वेपराईज फॉर्ममध्ये जाणार आणि अशा पद्धतीने याच्यामधून डिस्चार्ज करण्याचं काम कोण करेल? ट्यूबलाईट करेल. ओके. ट्यूब कंटेन आर्गॉन गॅस इज स्मॉल अमाऊंट इन वेपर फॉर्म. ओके. तर ग्लोबुलर फॉर्म येते, प्युअर फॉर्ममध्ये एक मर्क्युरी नाही. ओके. आणि इनिशिएट आर्क तयार करणार. ते आर्क तयार करणार कुठून? इथून तर इथपर्यंत. आणि ही आर्क नंतर डिस्चार्ज होणार आणि या प्रिन्सिपलवर ट्यूबलाईट वर्क करणार. बघा बाळांनो, साधा प्रिन्सिपल आहे. सप्लाय गेला, इथून गेला, हे गरम होणार. गरम झालं की हा गरम पदार्थ काय करत असतो? लाईट एनर्जी रॅडिएट करत असतो आणि तो कशावर पडणार? फ्लोरोसन मटेरियलवर पडणार. फ्लोरोसन मटेरियल काय करेल? मग काय करेल? मर्क्युरीला वेपराईज फॉर्ममध्ये करेल आणि याचा रेजिस्टन्स कमी होईल. रेजिस्टन्स कमी झाला की लगेच हा डिस्चार्ज होऊन जाईल. संपला विषय, झाली ट्यूबलाईट स्टार्ट. कळालं? सोपं आहे की नाही? आता त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. देर आर 2 टाईप्स ऑफ फ्लोरोसन लॅम्प. पहिले ग्लो टाईप स्टार्टर आणि दुसरं थर्मल टाईप स्टार्टर. इथपर्यंत समजलं ना? वर्किंग समजलं? पहिले ग्लो टाईप स्टार्टर आणि दुसरे थर्मल स्टार्टर. तर हे पहिलं आहे ग्लो टाईप स्टार्टर, ते समजून घ्या. आता ग्लो टाईप म्हणजे याच्यामध्ये हेलियम आणि हायड्रोजन लो प्रेशरनी टाकलेले असतात आणि याच्यामध्ये थर्मल एक्सपान्शननीच वर्क करतं, पण हे ग्लो होतं, चमकतं आणि चमकल्यामुळं याचं थर्मल एक्सपान्शन होतं आणि ते कनेक्ट होतं. ओके. तर बघा, सुरुवातीला सप्लाय दिला तर तुम्हाला माहिती आहे हे एलिमेंट ग्लो होणार आहे. ओके. करंट असा फ्लो होईल. आता इथं काय होईल? हे बायमेटॅलिक स्ट्रीप आहे. काय आहे? बायमेटॅलिक स्ट्रीप. E1 आणि E2 असे दोन हे आहेत आणि मधात काय भरलेलं आहे? हेलियम आणि हायड्रोजन गॅस भरलेला आहे. तर इथं काय होणार आहे? हे बेंड होणार आहे. हे टर्मिनल बेंड होऊन याला टच होईल आणि पाथ कंप्लीट होईल. पाथ कंप्लीट झाला की तुमचा करंट इकडं फ्लो होईल आणि अशा पद्धतीने रिटर्न पाथला येईल. तर आता हे इलेक्ट्रोड ग्लो झालं, हे इलेक्ट्रोड ग्लो झालं, तर मग ते काय होतील? हिटेड अप होईल. मग हिटेड अप झाल्याच्यानंतर मर्क्युरी जी आतली लिक्विड फॉर्ममध्ये असते लो प्रेशरची, ती काय होईल? प्रेशराईज होईल आणि त्याचं टेम्परेचर वाढेल आणि कंडक्टिव्हिटी कमी होईल. आतली कंडक्टिव्हिटी कमी झाली की लगेच डिस्चार्ज होईल. मग नंतर येणारा सप्लाय कसा येईल? असा येईल आणि असा रिटर्न येईल. असा येईल आणि असा रिटर्न येईल. याचं काम संपलं. याचं काम संपलं. आता बघा, हे चोक आहे. चोकचं काम काय आहे? स्टार्टिंगला 1000 ते 1100 व्होल्ट जनरेट करणं. कारण ट्यूबलाईट हवेमधून प्रकाश डिस्चार्ज करायचा ना, तर व्होल्टेज कसं लागेल? जास्त लागेल ना. तर हे काम करण्याचं काम, व्होल्टेज वाढवण्याचं काम कोण करतं आहे? चोक करतो. तर चोक गट्टू असतो ना ट्यूबला मोठा मधला, त्याचं काम काय? व्होल्टेज वाढवणं. आणि आता इंडक्टिव्ह लोड आहे तर पॉवर फॅक्टर कमी होईल, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कॅपॅसिटर लावतो. ओके. इथं पण रेजिस्टर आणि कॅपॅसिटर लावलं आहे. ओके. नाही तर शॉर्ट होऊन जाईल ते. तर अशा पद्धतीचं जे स्टार्टर, त्याला ग्लो टाईप स्टार्टर. हे चमकतं पहा म्हणून त्याला ग्लो टाईप स्टार्टर म्हणतात. आणि दुसरे थर्मल टाईप स्टार्टर. याच्यामध्ये परत सप्लाय दिला. बघा, थर्मल टाईप इथून हे असं येतं. इथं काय आहे? रेजिस्टर आहे. या रेजिस्टरमुळे हे गरम होतं पहा. रेजिस्टरमुळे काय होतं? गरम होतं. आणि जसं हे गरम झालं की हे बेंड होतं, वाकडं होतं आणि वाकडं झालं की त्याला टच होतं. टच झालं की सप्लाय असा कंप्लीट करतो याचा पाथ आणि असा रिटर्न येतो. येतं लक्षात? सप्लाय असा येतो, हे गरम होतं, त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने इकडून पाथ गरम झाल्याच्यानंतर बेंड होतं. थर्मल इलॉंगेशन म्हणतो आपण याला, थर्मल एक्सपान्शन. एक बायमेटलमध्ये 2 मेटल असतात. काय असतात? 2 मेटल असतात. हे जर जास्त गरम झालं तर हे असं लांबतं म्हणून ते बेंड होतं आणि बेंड झालं की ते दुसऱ्याला टच होतं. ओके. आणि टच झालं की पाथ कंप्लीट होतो आणि अशा पद्धतीने हे दुसऱ्या एलिमेंट असा रिटर्न पाथ कंप्लीट करतो. तर इथं पण काय होणार? हे हीट होणार आहे, हे हीट होणार आहे. मग हीट झाल्याच्या नंतर काय होईल? ते फ्लोरोसन मटेरियलवर पडणारे इल्युमिनेशन किंवा त्याला आपण रॅडियंट एनर्जी म्हणतो. आणि यानं मग मर्क्युरी जी काय लो प्रेशर मर्क्युरी ती वेपराईज फॉर्ममधली, त्याचं प्रेशर वाढेल, टेम्परेचर वाढेल
आणि ती कंडक्टिंग म्हणून काम करेल आणि बक्कन ट्यूबलाईट लागून जाईल. मग दुसऱ्या वेळेस सप्लाय कसा येईल, असा येईल, असा पाथ कंप्लीट करेल आणि असा इकडून येईल. याचं काम संपलं. हे स्टार्टर आहे. इथं बी तसंच, हे स्टार्टर आहे. तर या टाईपच्या स्टार्टरला आपण काय म्हणतो, थर्मल टाईप स्टार्टर म्हणतो. या टाईपच्या स्टार्टरला आपण काय म्हणतो, ग्लो टाईप स्टार्टर म्हणतो. समजलं काय? ओके. तर हे त्याचं ऑपरेशन आहे बेसिक आणि हे त्याचे टाईप्स आहे डिटेलमध्ये. आता हे बघा, हे कुठं ॲडव्हान्टेजेस काय काय फायदे आहेत रे. 90 म्हणजे 91% एफिशियन्सी इनकंडेन्सेंट लॅम्पच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. आणि लाईफसुद्धा इनकंडेन्सेंट लॅम्पपेक्षा 3 पट जास्त आहे. फिलामेंट लॅम्प म्हणजे इनकंडेन्सेंट लॅम्प साध्या लॅम्पपेक्षा. आणि सरफेस ब्राईटनेस कमी आहे. म्हणजे आता ट्यूबलाईटकडे डायरेक्ट बघू शकतो आपण, कारण सरफेसची ब्राईटनेस जास्त आहे का, नाही. प्लेजंट इन्व्हायरमेंट देणार, पांढरा शुभ्र प्रकाश देणार का, कारण मधला कोटिंग आहे. ह्या कोटिंगमुळं पांढरा शुभ्र प्रकाश येतो. कोटिंग जर नसते तर पांढरा प्रकाश आला असता का, नाही. अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आले असते. ओके. आता डिसॲडव्हान्टेज काय रे, इनिशियल कॉस्ट जास्त आहे, कारण चोक आहे, 1200 व्होल्ट तयार करायचे, जास्त कॉस्ट येते. त्याच्यानंतर अवेलेबल इन स्मॉल वॅटेज रेंज कमी आहे. इनकडे स्ट्रीट लाईटला वगैरे ट्यूबलाईट वापरू शकतो का आपण, नाही, कारण वॅटेज रेंज कमी आहे. तर किती वॅट रेंज आहे, 20 वॅट, 40 वॅट, 65 वॅट आणि 80 वॅट. लय मोठ्याला ट्यूबलाईट नाहीत, लय लहान आल्या तर बिलकुल नाही. तर त्याच्यामुळे हे थोडे त्याचे डिसॲडव्हान्टेज आहेत. तरी पण कुठं वापरतात रे, डे लाईटला. दिवसा जर तुम्हाला काही गोष्टी चेक करायच्या असतात, इंडस्ट्रीमध्ये, फॅक्टरीमध्ये काही चेकिंग वगैरे असेल, तर खूप सारा जास्त इल्युमिनेशनचा प्रकाश तिथं दिला जातो. समजा चला एखादी गोष्ट चेक करायची तर उजेडात घेऊन चेक केले जाते. ऑपरेशन थिएटरमध्ये समजा बोनमध्ये टाके वगैरे द्यायचे असेल तर अशा ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर व्हाईट लाईट कुठं, ऑफिसेसमध्ये, कॉलेजेसमध्ये वगैरे जनरली. तर हेच कमर्शियल ॲप्लिकेशनला हेच आहे जवळपास, ट्यूबलाईटच आहेत. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये. त्याच्यानंतर वॉर्म लाईट, जास्त हीट जिथं गरज आहे तर अशा ठिकाणी स्ट्रीट लाईट म्हणून ट्यूबलाईट लावलेले असतात. 2 ट्यूबलाईट लावलेले असतात. या साईडला एक, या साईडला एक, रस्त्याच्या दोन्ही साईडला. पाहिलं असेल ना ब्रिजवर वगैरे, इथं पण ते लावू. त्याच्यानंतर वॉर्म व्हाईट डुप्लेक्स, तर जिथं जास्त प्रखर ट्यूबलाईटची गरज, तुम्ही कपड्याच्या वगैरे दुकानात गेल्यात किंवा रेस्टॉरंटला गेला तर तिथं भारी लाईटिंग असते, एकदम प्लेजंट लाईटिंग. तर अशा ठिकाणी म्हणजे वरून रिफ्लेक्टर्स असतात आणि एकदम भारी लाईट द्यायचं काम, जास्त लाईट देण्याचं काम तिथं केलं जातं. तर शॉप, रेस्टॉरंट, कपड्याच्या दुकानात वगैरे चांगला जास्त प्रकाश देण्याचं काम हे करतात. त्याच्यानंतर व्हाईट डिलेक्स, तर याच्यामध्ये ऑफिस, कॉलेज, शाळा, मॉल, शॉपिंग, तर जिथं व्यवस्थित कम्फर्टेबल इन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे अशा ठिकाणी ह्या लाईटचा वापर केला जातो. तर हे त्याचे 4-5 ॲप्लिकेशन आहेत. समजलं? तर या टाईपच्या लॅम्पला आपण काय म्हणतो, फ्लोरोसन ट्यूब म्हणतो. हा वर्ल्ड वाईड वापरला जातो, खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ओके. आता साध्या ट्यूबलाईटला इलेक्ट्रॉनिक बॅलन्सच्या ट्यूबलाईटने रिप्लेस करायला सुरुवात केली आणि इलेक्ट्रॉनिक बॅलन्सच्या नंतर आता LED ट्यूब आल्यात. ह्या ज्या ट्यूब आहेत ह्या कोणत्या आहेत, डायरेक्ट LED ट्यूब आहेत. येतं लक्षात. पण ट्यूब ही अजूनही खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. पाहिलं असेल ना तुम्ही, तर छोटा गट्टू असतो बघा व्हाईट कलरचा, तर तो आहे इलेक्ट्रॉनिक बॅलस्ट. ओके. इथं 1100 व्होल्ट लागतं ना स्टार्टिंगला, तर मोठा इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्स हा जाड असतो, वजनाने जास्त असतो आणि कमी इफिशियन्सी देणार आहे. तर त्याला रिप्लेस केला आता कशाने, इलेक्ट्रॉनिक बॅलन्सने. तर तो छोटा आणि जास्त इफेक्टिव्ह आहे. ते समजलं का? सो दिस इज ऑल अबाउट फ्लोरोसन ट्यूब. ओके. सो राईट डाऊन.